तू आता म्हणालीस की त्या वर्षी सगळ्या वाईट गोष्टी जुळून आल्या होत्या. हो. अमृता, पण मला सांग की असं कोणतं वर्ष आहे किंवा असं कोणते तुझे प्रोजेक्ट आहेत त्या वर्षी सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून आल्या? अं, एवढा पॉज? खरंच नाही आहे ग, पण नाही? असं मी असं कम्प्लीट गुलाबी आयुष्य कधी असं पाहिलंच नाही असं हं, सगळ्या अर्थाने की सगळं छान घडतं एकदम मस्त. आय थिंक फ्रेशर्सच्या वेळेस असं होतं की ती हं. प्रोसेस फार छान होती. एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन होतं झी युवावर जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा. पण तेव्हा सोशल मीडियाचं एवढं जस्ट सुरू होत होतं. त्याचा उपयोग कसा करून नशीब मी ॲक्टिव्ह तरी होतेच. होतीस. पण हां, हां. तसं आत्ताचं जसं अगदी समीकरण झालेलं आहे की एखादी सिरियल आणि त्याचं प्रमोशन, तसं तेव्हा ते तेवढं नव्हतं कोणी यूज टू. सो तसं त्याचं परिमार्जन अगदी झालं नाही. म्हणजे मला तेवढं ती सिरियल त्या दृष्टीने एनकॅश नाही करता हं, आली. हं, हं. सो असं कुठेतरी खुटखुटं आहेच आहे, की असं कंप्लीट सगळं छान जुळून आलंय असं अजून तरी नाही घडलंय. मला होपफुली नाही ते वाटत. लवकर येईल. पण येस. या फेल्युअर्समुळे म्हणा किंवा कधी-कधी क्रिटिसिझम सुद्धा येतं. या सगळ्यामुळे तुला कधी सेल्फ डाऊट आला किंवा येतो अजूनसुद्धा? हो, खूपदा येतो. हं. पण मी तुला म्हटलं जसं की खरंच आत्ता सध्याचे हे जे काही दिवस आहेत ना, ते खऱ्या अर्थाने माझे असे ते इनर वर्कच्या परीक्षा घेणारे अरे आहेत. बापरे! की हां, म्हणजे आता माहिती नाही, कदाचित मला हं. वाटतंय की आपण अगदी खूप महाकठीण काळ सुरू आहे. नंतर खूप अजून त्याहून कठीण काळ येऊ शकतो, माहिती नाही. हं. पण आत्ता खऱ्या अर्थाने असं वाटतंय की अ, हे आपल्याला जे काय वेगवेगळे रिप्लायज येत आहेत, वेगवेगळे रिजेक्शन्स येत आहेत किंवा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नाही आहे, हे जे काय वातावरण आहे आजूबाजूचं, हं. तर ते कुठेतरी स्वतःच्या ग्रोथसाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याची परीक्षा नक्की घेणार आहे.